या सगळ्या म्हणजे आता विधानाने सकारात्मक भूमिका घेतली मिळून कोर्टात जाऊया असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही मदत देखील करू असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्याचं केंद्र इथं उभं केलं जाणार आहे मालकी मठाकडे असेल असं आता त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला ते प्रत्यक्षात कसं वाटतं का? कारण धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी किंवा इतर वेळी ते त्यांच्याकडून घ्यावं लागणार आहे की हा आम्हाला धार्मिक कार्यक्रमासाठी नंबर एक, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मालकी ही पूर्णपणे मठाची असेल. त्याचं कारण वरतारा ही रिहॅबिलिटेशन सेंटर आहे. दवाखान्यात पेशंट भरती केला तर कायमस्वरूपी तर राहायचं काही कारणच नाही. आमचा हत्ती तसा सुदृढच आहे, पण समजा त्याने काही कागदपत्र तयार करून त्याला काही जखमी असं दिलं असेल तरी सुद्धा आता ते वणतारामध्ये ज्या सुविधा त्याला त्या आमच्या माजुरला देणार होते त्या सगळ्या सुविधा इथं निर्माण करण्याचं त्यांनी कबूल केलं आहे. त्यांनी जमीन मठाची असेल पण मालकी मठाचाच असेल त्या जमिनीचा. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त त्या फॅक्टरी उभा करायच्या आहेत आणि त्यामुळं हत्ती सुदृढ आल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये जायचं काही कारणच नाही. फक्त आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार आहे. आता सध्या हत्ती सुप्रीम कोर्टानं वणताराच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यामुळं आता जनांदोलन हा सगळा खरं तर नेता आहे तो जनांदोलनाचा आहे, माध्यमांचा आहे, अगदी युट्यूबवर सुद्धा सोशल मीडियाचा आहे आणि देशभरातले नुसतं महाराष्ट्रातले नाही देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला त्यामुळं शेवटी एक सॅटेलाइट सेंटर आम्ही नांदणीला करतो पण आता हे थांबवा असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि त्यामुळं एक वडताराचंच एक सॅटेलाइट सेंटर ते इथे करतात पण ते पूर्ण मालकीचं असेल नांदणी मठाचं. आता अर्थात हे कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक त्याचबरोबर नांदणी मठाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील. त्याच्यानंतर जी याचिका पुनर्विचार याचिका होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सुद्धा संयुक्त होईल आणि हे सगळे तिन्ही घटक म्हणून ते संयुक्त याचिका तयार करतील आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टासमोर असं मांडलं जाईल की सुप्रीम कोर्टानं जे फॅक्ट्स बघून माधुरीला वणतारामध्ये पाठव असं सांगितलं होतं त्या सगळ्या सुविधा नांदणी मठामध्ये हे संयुक्तपणानं करतायत म्हटल्यानंतर नांदणी माधुरीला नांदणीमध्ये आणायला काहीच अडचण नाही ही भूमिका मांडली. अगदी युद्ध पातळीवर याचिका दाखल केली तर लवकरात लवकर माधुरी येऊ शकते. परंतु आमची भूमिका अशी आहे की रीट पिटिशन दाखल झाल्यानंतर माधुरी येऊपर्यंत आम्ही म्हणजे माधुरी आली पाहिजे ही मुवमेंट चालूच ठेवणार आणि माधुरी आली तर त्याचं स्वागत करू आणि मग अंबानी फॅमिलीने सुद्धा मोठ्या मनानं त्याला सहकार्य केलं तर त्यांचं आमचं त्यांचं कुणाचं शत्रुत्व नाही. फार मोठा रेटा कोल्हापूरकरांचा आहे. काही लोकांनी आमच्या कोल्हापूरकरांना अपशब्द बोलले, काही इन्फ्लुएन्सरने म्हणजे अर्वाच्य भाषेमध्ये, पण त्याला सुद्धा खास कोल्हापुरी स्टाईलनं आमच्या सगळ्या सोशल मीडियातनं लोकांनी त्याला उत्तर दिलं आणि हा लढा केवळ नांदणी मठाचा नव्हता, हा सर्वसामान्य जनतेचा होता. आणि आता पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदर राखून तो त्याला कशा पद्धतीनं त्यात बदल करता येईल असा प्रयत्न झाला. हे देशातलं पहिलं उदाहरण. सोशल मीडियात अनेक जणांनी यासाठी आवाज उठवला मात्र जे आवाज उठवत होते त्या अनेकांचे अकाउंट समर्थनाचे येत होते त्यांच्यावर स्ट्राईक मारणे किंवा त्यांना ब्लॉक करणं अशा पद्धतीचे प्रकार देखील अशा लोकांच्या पाठीशी आम्ही राहू आणि या संदर्भामध्ये हे बघा असं जर का त्यांना विनाकारण त्रास द्यायला लागला तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही कशाला आहे
आम्ही निश्चितच त्यांच्या पाठीमागे राहू. इतक्या मोठी शक्तिशाली व्यक्ती असताना कोल्हापूरकरांच्या समोर कोल्हापूरकरांचं म्हणणं का मान्य केलं असं तुम्हाला वाटतं? कोल्हापूरची ताकद, दुसरं काय. तुम्ही भाषणामध्ये म्हटलं होतं की मी कोल्हापूरचा पैलवान हो. कोल्हापूरच्या पैलवानांना चितपट केलं होतं. कोल्हापूरचे पैलवान नेहमी हिंद केसरीच होतात, आता हिंद केसरी झाले. तुम्हाला टाइम लिमिट काय दिला का? 2 बैठका तुम्ही सगळ्या बैठका टाइम लिमिट काय आहे? उद्या पहिली बैठक आहे वकिलांची, म्हणजे इतक्या मुंबईत आमचे वकील, त्यांचे वकील आणि विधी खात्याचे लोक हे एकत्र उद्याच बसतायत. इतक्या वेगानं चाललेला आहे. त्यांनाही माहिती आहे की जोपर्यंत ही गती लागत नाही आणि हे मार्गाला लागत नाही तोपर्यंत वातावरण शांत होणार नाही. माधुरी परत येणं हेच ज्या दिवशी माधुरी परत येईल त्याच दिवशी कोल्हापूरकर शांत होतील. अनेक मठातील हत्ती नेण्यासंदर्भात देखील पेटानं नोटीस बजावलेल्या आहेत. सगळ्या नोटीस आता थांबतील आणि परत एकदा या मठांमधलं जे काही हे आहे ते थांबेल असं वाटतं. आपल्या जिल्ह्याला लागून सीमा भागातील सगळ्या मठांना दिलेल्या आहेत. कर्नाटकातल्या 3 मठांच्या विरोधात पेटानं तक्रार केलेली आहे. बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये 4 आणि 5 तारखेला त्या संदर्भामध्ये सुनावणी सुद्धा झाली. आता 3 सप्टेंबरला पुढची तारीख पडलेली आहे. पण आम्ही त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलंय, मी तरी सांगितलंय की अशा पद्धतीनं जर का त्या हत्तीकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर जे कोल्हापूरला झालं ते तिथं होईल, हे स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. थँक्यू.